तारखेला जो आहे तो आंतरवाली सराटीमधून हा मोर्चा आज अखेर नवी मुंबईत या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतोय। आपण पाहू शकतो की आज मनोज जरांगे असतील किंवा राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते त्यांची मोठी चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। आता या चर्चेमध्ये काय निष्फळ झालं ती जी तो चर्चेमधला जो भाग आहे तो या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील जे आहे ते थेट समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहेत। नक्की यामध्ये कुठल्या प्रकारचं जे आरक्षण जे आहे ते ह्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या किंवा आणखी काही त्यामध्ये बदल करण्यात आला या संदर्भातची जी माहिती जी आहे ती आता मनोज जरांगे जे आहे ते या ठिकाणी देणार आहेत। काही वेळापूर्वीच मनोज जरांगे जे आहे ते सभास्थळी आले आहेत, मात्र स्पीकरचे अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी आवाज या ठिकाणी क्लिअर येत नसल्यामुळे ही सभा जी आहे ती लेट झाली आहे। मात्र आपण पाहू शकतो की ही सभा जरी लेट झाली असली तरी सर्व समाज बांधवांना जो आहे तो जेवायला जाण्यासाठी जरांगेकडून सांगण्यात आलं। मात्र कुठल्याही प्रकारे आपण पाहू शकतो की मराठा बांधव जे आहेत ते जागचे हल्लेले नाहीत। भूक ताण हरपून जे आहे ते या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशीमधील या ठिकाणी थांबलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्कीच या ज्या शिष्टमंडळ जे आहे त्या शिष्टमंडळात कुठल्या प्रकारची चर्चा आली, सकारात्मक झाली का नकारात्मक झाली, त्या संदर्भातलं जे वार्तांकन जे आहे ते आता या ठिकाणी स्वतः मनोज जरांगे करणार आहेत। मात्र या ठिकाणी त्या साऊंडचं जे आहे ते अडचण आल्यामुळे हे या ठिकाणी थांबली होती। आपण पाहू शकतो की आता तब्बल 3 वाजत आले तरी या ठिकाणी 2 वाजलेत। या ठिकाणी समाज बांधव जो आहे तो सकाळपासून रस्त्यावरच ठाण मांडून बसला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण असेल किंवा आमच्या अन्य मागण्या ज्या आहेत ते त्या मान्य करूनच जाणार असल्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी आंदोलक असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वृषाली, रणजित, मनोज जरांगे पाटलांची ही जाहीर सभा किती वेळामध्ये सुरू होईल, काही अंदाज वर्तवला जातोय का? वृषाली, साऊंड जे सिस्टीम जे आहे ते लावण्याचं काम सुरू आहे। अद्याप या ठिकाणी आपण पाहिलं तर करणे असतील किंवा साऊंड लावण्याचं काम जे आहे ते संयोजकांकडून सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। संयोजकांना जो आहे तो अंदाज या ठिकाणी कमी आल्यामुळं छोट्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती, मात्र ती कुठल्या तरी प्रकारे अपुरी पडत असल्याचं चित्र जे आहे ते मनोज जरांगे यांना या ठिकाणी पाहायला मिळालंय। शेवटच्या व्यक्तीपर्यंत जो आहे तो मनोज जरांगेंचा आवाज पोचत नव्हता, त्यामुळे अनेक या ठिकाणी गोंधळ जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी ही सभा जी आहे ती तब्बल 1 तास लेट घेण्याचं ठरवलं। सर्व समाज बांधवांना ते आहे ते जेवण करण्यासाठी जाण्यासाठी देखील सांगितलं, मात्र अद्यापही समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणीच बसलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत। लवकरात लवकर ही सभा सुरू व्हावी अशी इच्छा सर्व आंदोलक असतील किंवा जे बाकीचे नागरिक आहेत ते करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। अवघ्या काही वेळात ही सभा जी आहे ती सुरू होईल। वृषाली, रणजित, तुम्ही असं